नागपुरात शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे। बच्चू कडूंसह शेतकरी नेते जे आहेत ते मुंबईत चर्चेला गेलेले आहे। मात्र शेतकरी उपाशी राहू नये त्यामुळे शेतकऱ्यांनीच आपले दार खोललेले आहे। शेतातील जो मोसंबी होता तो या शेतकऱ्यांचं पोट भरण्यासाठी आणतोय। बाजारात विकण्यापेक्षा माझा शेतकरी उपाशी राहू नये ही भावना घेऊन खरं तर शेतकरी लोक आहे जे त्यांनी आपला जो शेतातला मोसंबी होता आहे किंवा इतर साहित्य होतं ते घेऊन आलेले आहे आणि कोणी उपाशी राहू नये यासाठी ते वाटप करते आहे। आपण सध्या परसोडीमध्ये जो पुनर्वसनचा भाग आहे ज्या ठिकाणी आंदोलन सध्या जे आहे सध्या हलवण्यात आलं होतं कारण पाऊस होता त्यामुळे आता हलवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपल्यासोबत शेतकरी आहे, आपण जाणून घेऊ काय भावना आहे, कुठले तुम्ही आले आहे आणि काय करताय। आम्ही नरखेड आणि काटोल तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडून सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन कुठेही कमी पडू नये आणि आंदोलन सतत निरंतर चालू राहावं यासाठी स्वतःच्या शेतातली मोसंबी शेतकऱ्यांनी पाठवली आहे। 2 पैसे कमी झाले तर चालतील परंतु आपला जो आंदोलनात शेतकरी आहे तो उपाशी राहू नये या भावनेने काटोल आणि नरखेड तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली मोसंबी संत्रा इथे पाठवलेला आहे। काय करताय आता, जे काय भावना आहे तुमच्याला? बच्चू कडू जे आहे ते शेतकरी नेते आहे, मुंबईला गेले आहे, रविकांत तुपकर असो सगळे नेते मुंबईला गेले आहे, काय सगळ्या माझ्या शेतकऱ्यांच्या वतीनं एवढीच आमची एक अपेक्षा आहे की बच्चू भाऊंनी बाकी काही झालं तर चालते पण संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय या आंदोलनातून माघार घेऊ नये। जेवढी रसद लागेल तेवढी शेतकरी स्वतः पुरवायला तयार आहे। ज्या पद्धतीने इथं अन्नाचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची आहे परंतु कर्जमुक्तीशिवाय रविकांत भाऊंनी आता माघार घेऊ नये एवढी सगळी शेतकऱ्यांची इच्छा आहे। काय भावना? हा जगाचा पोशिंदा बळीराजा, ह्या बळीराजाच्या घामानी कमावलेलं हे अन्न आहे, हे मोसंबी आहे। आमचा शेतकऱ्याला आम्ही उपाशी राहू देणार नाही। आज जे काही मान्य रविकांत तुपकर बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी करताय। आमचा जगाचा पोशिंदा आम्ही अन्न पिकवतो। आज आमची परिस्थिती काय, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। आमचा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कर्जमुक्ती दिली नाही म्हणून आज आम्ही काटोल तालुक्यातून शेतकऱ्यांसाठी आम्ही हे मोसंबी आणली आहे आणि खूप सारा आम्ही साहित्य आणणार आहे। पण शेतकऱ्यांना मी आव्हान आहे की तुम्ही मान्य रविकांत तुपकर आणि मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अजून महाराष्ट्रातून या। आम्ही कोणत्याच शेतकऱ्यांना उपाशी राहू देणार नाही कारण हा देश आणि ह्या शेतकरी जो खरं तर शेतकरी जो आहे तो मातीत जो आहे आपला घाम जो गाळतो आणि त्यानंतर अन्न मिळतं तेच अन्न सगळेजण खात आणि आता तोच शेतकरी आत्महत्या करत आहे। त्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी हा लढा सुरू केलेला आहे। नागपुरात लढा सुरू आहे, ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे। आज मुंबईत बैठकीसाठी गेलेला आहे त्यामुळे शेतकरी काही झालं तरी उपाशी नाही राहिला पाहिजे ही भावना घेऊन जे आहे सध्या शेतकरी जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि योग्य भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना घेऊन जे आहे शेतकरी करता। आणखी शेतकरी आहे बोललात आहे, काय म्हणतात? माझी आज 10 एकर शेतीमध्ये सोयाबीन होतं पण मी एकही सोयाबीन न सोंगता पुरे ढोरा वासराला चारलं आणि माझा आज 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। मला 2 लाख रुपये जरी कर्जमाफी देत असेल तरी या सरकारचा मी निषेध करतो काहून का ते कर्जमाफी देणार आहे पण आज माझे 2.5 लाख रुपये स्वतः गेलेले आहे। माझ्या लेकराबाळाचं शिक्षण आहे आणि सगळं काही आहे जे आहे माझ्या शेती आलेलं आहे। काय नाव आहे तुमचं? मी राम नखाते भारसोड्यावरून आलेलो आहे पण माझी जी वेदना आहे हे भरपूर वेदना आहे, मी कोणाला सांगू शकत नाही। आज पत्नीला साडी घ्यायची असेल तर आज माझ्या खिशात 2 रुपये नाही। माझ्यापाशी 15 एकर शेती आहे पण आज अशी कंडिशन आहे का आज 3 एकर भरी शेती इकडे काढा लागते अशी कंडिशन आहे। त्या 10 वर्षापासून खोबऱ्याचा तेलाचा भाव वाढत चालला पण सोयाबीनचा भाव 3000 रुपयेच आहे। हे कास्तकाराला दैनक समजते। त्याच्यानंतर मी एकदा कापसाला भाव 6000 रुपये देते, 2000 रुपये एकरानं पाणी द्यावं लागते, दुसऱ्यापासून पाणी विकत घ्यावं लागते, 20000 रुपये एकट्यानं मक्ता करते। त्याच्या कास्तकाराचे काय भाव आहे हे आम्हाला माहीत आहे। तुम्ही एसीच्या गाडीत घुमता, तुम्ही मतदान मागायला येता, सगळं काही करता पण एक सांगतो तुम्ही मतदान मागायला येऊन पहा, कास्तकाराची व्यथा समजून पहा, त्याच्यानंतर तुम्हाला समजन काय आहे काय नाही। तर त्याच्यानंतर फक्त विलक्षण लढवायला येऊ नका, पहिले कास्तकाराचा पुरा 7-12 कोरा करा, त्याच्यानंतर भाव द्या मालाले, त्याच्यानंतर या सगळं सत्तेवर येऊन जाते। 188 आमदार सत्तेवर येते, फक्त बच्चू कडू याचाच विदर्भात काम नाव चालते हे सांगा। त्याच्यानंतर मी सगळं काही करून दाखवतो। मी फक्त कास्तकाराचा सुपुत्र आहे म्हणून मी तुमच्या समोर सांगतो।
की शेतकऱ्यांच्या ह्या भावना आहे, संतप्त भावना आहे पाहायला मिळते. बारसवाड्यातून आले 15 एकराचा कास्तकार आज उपाशी मराला टेकलेला आहे. कर्ज झालेलं आहे, तेच कर्जाची माफी मिळावी यासाठी खरं तर आंदोलन सुरू आहे. मुंबईमध्ये बच्चू कडू गेले असले तरी या ठिकाणीचा जो लढा आहे तो अजूनही तसाच पाहायला मिळतो. आणि इथली गर्दी जी आहे आणि यांचे शब्द आहे ते या शेतकऱ्याची परिस्थिती मांडण्यासाठी बोलकी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.